नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांचा पीक विमा देण्याचे आदेश केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीक विमा कंपनीला दिला आहे. तर मित्रांनो, आता पीक विमा कंपनी या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन पिकांचा पीक विमा 200 ते 225 कोटी रुपये लवकरच वितरित करणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन पिकांचा पीक विमा 200 ते 225 कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे, या संबंधित संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. बघा शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर आणली आहे. केंद्र सरकारने शनिवारी विमा कंपन्यांना महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सुमारे 2 लाख शेतकऱ्यांचे 225 कोटी रुपयेपर्यंतची प्रलंबित दावे आठवड्याभरात भरण्याचे निर्देश दिले आहेत. तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 21 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये शेतकऱ्यांशी केलेल्या संभाषणानंतर हा आदेश काढण्यात आला आहे, जिथे सोयाबीन पीक विमा दाव्यांची प्रलंबित मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. आणि मित्रांनो, 22 ऑगस्ट रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की समितीने पीक कापणी प्रयोगावरील विमा कंपनीचे आक्षेप नाकारले आणि प्रलंबित दाव्यांची निपटारा करण्याचे आदेश दिले. तर विमा कंपनीचे नाव काय? निवेदनात विमा कंपनीचे नाव उघडण्यात आले नाही. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शनिवारी विमा कंपनीला 7 दिवसाच्या आत थकबाकी भरण्याचे औपचारिक आदेश जारी केले. तर मित्रांनो, या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील सुमारे 2 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून ज्यांचे पेमेंट 200 ते 225 कोटी रुपये दरम्यान होणार आहे. म्हणजे मित्रांनो, या परभणी जिल्ह्यातील सुमारे 2 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 225 कोटी रुपयांची सोयाबीन पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. आणि मित्रांनो, शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मंत्र्यांना सांगितल्या. नांदेड दौऱ्यावर असताना परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या समस्या सांगितल्या. त्यानंतर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. सोयाबीनच्या महत्त्वाच्या लागवडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा विभागातील बाधित शेतकऱ्यांना त्वरित कारवाईमुळे आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजे मित्रांनो, या परभणी जिल्ह्यातील सुमारे 2 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन पीक विम्याची रक्कम 225 कोटी रुपये लवकरच जमा केली जाणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही देखील या परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, येत्या एका आठवड्यात परभणी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.